हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? नमस्कार आपल्या ब्लॉगमध्ये. तर मी आहे सावंतवाडी पागावाडी इंचुलीमधून. तर आम्ही आता गणपतीची तयारी करत आहोत आदल्या दिवशी रात्री. ओके, आणि उद्या आम्ही गणपतीची पूजा आणि करणार आहोत. आता आपण करणार आहोत सगळ्यांचे रिॲक्शन, ते गणपतीच्या डेकोरेशन, म्हणजे गणपतीची तयारी करून मला काय वाटलं आहे त्यामुळे बघूया. चला, आता मग पहिलं मम्माला विचारायला, माझ्या म्हणजे मम्मीला. मम्मा, तू काय बोलशील गणपतीची तयारी करून? गणपतीचं उद्या आगमन होणार आहे, तर आम्ही गणपतीची आज आरास करणार आहोत, त्याचं मखर बनवणार आहोत. त्याच्यानंतर मकर बनवून झालं आहे. हां, आता ते काम चालू आहे. आता लामण दिव्यामध्ये तेल भरणं चालू आहे. ऑलमोस्ट बाकीच्या सगळ्या गोष्टी आता कंप्लीट झालेल्या आहेत. तुम्ही पुढे त्याच्या ब्लॉगमध्ये बघू शकता की ऑलमोस्ट बाकीची सगळी तयारी झाली आहे. थोडीफार राहिली आहे, ती पण होऊन जाईल. असेच तुम्ही ब्लॉग्स बघत राहा. तर ओके, आपण मम्मी करून रिॲक्शन तर बघितलं आहे. तर आत्ता आपण कोणाशी विचारूया, चूज करूया. थांबा, पप्पा, बाबा की आई की काका की काकी, कोण चूज करणार आहात तुम्ही? तर मी चूज करणार आहे पप्पा. चला, पप्पाला चूज. तर आधी तुम्ही माझी तयारी बघा कशी बनवत आहेत. गाईस, आपण लामण दिवे लावत आहोत. तर बघू शकतात तुम्ही. तर आई बाबा आणि पप्पा काम करतात आपले. तर तोपर्यंत मी माझ्या पप्पांना विचारतो. गौरेश सगळी कामं करणार आहे गणपतीची 5 दिवस. बिलकुल तो बोलणार नाही आहे, काय यार थांबा जरा. आणि पेटी वाजवत होतो, आता पुढच्या वेळेला हार्मोनियम स्वतः वाजवणार आहे भजनाला. पप्पा, तुम्हाला काय वाटतं गणपतीचं डेकोरेशन करून? खूप बरं वाटतं, भारी वाटतं, एकदम मजा येते. मजा येते. पण आपल्या काकाला विचारल्या. चला, गणपती काका सांग. बाबू आमचं मस्ती करतो, अख्खा मला खूप सतवतो. गणपतीचे डेकोरेशन करून तुला काय वाटतं? बाबू आम्हाला मदतच नाही करा, आम्हाला गणपतीने काम का खूप आम्हाला आनंद येतो. काकीला विचारूया. काकी सांग. आता आपण आपल्या काकीला विचारूया, काय तुला वाटतं गणपतीचे डेकोरेशन करून? गणपतीचं डेकोरेशन करून मी तर खूप एकदम आनंदी आहे, हॅप्पी आहे. तर गाईस, तुम्ही ऐकलंच असणार, हे रिॲक्शन खूप आपल्यावर होते. तर हा आमचा व्हिडिओ संपत आहे. तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तब तक के लिए बाय बाय.